बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी झाल्या। नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख विश्व विजेती झाली। दुसरा ट्राय ब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवलाय, त्यामुळे मोठी अपडेट आहे। आनंदाची बातमी, बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी झालेली आहे। नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख विश्व विजेती ठरले, तर दुसऱ्या ट्राय ब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवलाय, त्यामुळे भारतासाठी अभिमानाची बाब। उपराष्ट्रपती नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ही अखेर विश्व विजेती ठरली आहे। बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी ठरलेली आहे, तर दुसऱ्या ट्राय ब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्या सोबत जोडले। चैतन्य, मोठी अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे, बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी झालेत, काय अपडेट आहे? कारण निश्चितच महाराष्ट्रासाठी त्याचप्रमाणे संपूर्ण भारतासाठी ही आनंदाची अशी बातमी आपल्याला म्हणता येईल। दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची आहे आणि ती 64 घरांची राणी ठरली असं आपल्याला म्हणता येईल। बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी झाली आहे। ही दिव्या देशमुख ही भारताची 88वी ग्रँडमास्टर आहे। खरं तर भारताच्याच कोनेरी हम्पीवर मात मिळवत दिव्या देशमुखने हा विजय मिळवला आहे। कोनेरी हम्पीवर दुसऱ्या टायब्रेक राउंड मध्ये दिव्या देशमुखने विजय मिळवला असून आणि आता ही दिव्या देशमुख जी आहे ती बुद्धिबळ विश्वचषक दिव्या देशमुखने जिंकल्यात आणि दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची आहे, त्यामुळेच महाराष्ट्रासाठी ही खरं तर अत्यंत आनंदाची आणि त्याचप्रमाणे गौरवास्पद अशी ही बाब म्हणता येईल। नागपूरच्या लेकीचा हा जगभरात डंका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। दिव्या देशमुख ही 64 घरांची राणी ठरली आहे, तिने विश्वविजेतेपद जे आहे ते मिळवलं आहे। दिव्या देशमुखने रॅपिड फायर राउंड मध्ये कोनेरी हम्पू ही मूळची जी भारताचीच प्लेअर आहे तिच्यावर मात करत हा विजय मिळवला आहे आणि निश्चितच ही आनंदाची अशी बाब आपल्याला म्हणता येईल। करत अगदी चैतन्य, महत्त्वाची आणि खरं तर भारतासाठी अभिमानाची बाब आहे। मात्र यामध्ये दुसऱ्या ट्रायब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवल्याची माहिती, याबाबतची काय अधिकची माहिती? कोनेरी हम्पी आणि त्याचप्रमाणे नागपूरची मूळची असलेली दिव्या देशमुख या दोघी जणी फायनल राउंड मध्ये होत्या, त्यामुळे म्हणजे विजय कुणाचा जरी झाला तरी त्यामध्ये भारतीय खेळाडूच विजय होणार अशा प्रकारचं निश्चित होतं आणि त्याचा आनंदाची बाब जी आहे ती मूळची नागपूरची आणि महाराष्ट्रीयन असलेल्या दिव्या देशमुखने हा विजय मिळवला आहे। स्विडे चेसमध्ये दुसऱ्या ट्रायब्रेक राउंड मध्ये दिव्या देशमुखने कोनेरी हम्पीवर मात करत हा विजय मिळवला आहे आणि निश्चितच एक अभिमानास्पद आणि गौरवाची बाब आहे। करत नक्कीच चैतन्य, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी ठरलेली आहे। नागपूरची दिव्या देशमुख विजयी झालेली आहे। बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये हा विजय झाला आहे। नागपूरची दिव्या देशमुख ग्रँडमास्टर दिव्या देशमुख अखेर विजयी ठरले। दुसऱ्या ट्रायब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवला। या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुख विजयी झालेली आहे। दुसऱ्या ट्रायब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवलेला आहे। उपराष्ट्रपती नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ही विजयी झालेली आहे। बुद्धिबळ वर्ल्ड कप मध्ये दिव्या देशमुखचा विजय झाला। बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये दिव्या देशमुख विजयी ठरले। नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख विश्व विजेती ठरले। दुसऱ्या ट्रायब्रेक राउंड मध्ये हा विजय मिळवलाय। दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यातील सामन्यामध्ये अखेर दिव्या विजयी झाली।